बघितलं गेलं तर काय नाव आहे? गाभण वाडी सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजाचं नाव मयूर सध्या सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती फटका खेळलाय मिस टाइम झालाय क्षेत्ररक्षक आलाय झेलची संधी प्रयत्न का केला नाही हे खूप महत्वाचं आहे पण सध्या तरी बघतो या चेंडूवरती 2 धावा आल्यात 2 धावेने संघ जर आपण विचार केला तर कातलकोंड चा संघ पोहोचलाय तो म्हणजे 9 धावेवरती षटक पहिलं मार्गस्थ पॉवर प्लेचं सध्या आपण बघतोय सध्या आपण बघतोय गावणवाडी वर्सेस कातलकोंड या दोन संघामध्ये आपण मॅच बघतोय फटका केलाय छान क्षेत्ररक्षक सध्या कुणी नाही चेंडू चाललाय सीमा रेखा पार चौकार सॉन्ग प्ले केलं जातंय आणि त्याच जर आपण विचार केला तर त्याच नगरीमध्ये नारंगीच्या मैदानावरती कुणबी सेना चषक आपण सध्या बघतोय कुणबी चषक 2026 सध्या आपण बघतोय हा संग्राम सुरू आहे या स्पर्धेचा पहिला दिवस आहे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीने सध्या जर आपण बघितलं गेलं तर कुणबी चषक 2026चा हा सध्या थरार आपण बघतोय उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा सांगता समारंभ फायनल डे कुठल्या नावावरती कुणबी सेना चषक आपण सध्या बघणार आहेत कुणबी चषक सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळाडूंचं मान्यवरांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत मैदानाच्या आतमध्ये मॅच सध्या आपण बघितलं गेलं तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावेवरती संघ पोचलाय संघ जर आपण बघितलं गेलं तर कातलकोंडचा संघ सध्या प्रथम बॅटिंग करताना आपण सध्या बघतोय राज बाद झाले आणि राज बाद झाल्यानंतर जबाबदारी घेतली 2 बॅटरने योगेश आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आता प्रशांत आलाय गोलंदाजी मार्क वरती प्रशांत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल खूप महत्वाचं आहे यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांनी इथून दर्शवले की हा वाईट चेंडूचा इशारा आलाय अवंतर एक धाव येते मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय स्वरूपात एक धाव येत असताना पुन्हा एकदा पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथने पंच वळलेत पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा अवांतरिक धाव सध्या आपण बघतोय फ्लड लाईट मध्ये हा सामना कुणबी चषक 2026 सध्या आपण बघतोय आता खेळ बदलणार रंग बदलणार कारण हे मैदान सातत्याने पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न शरीरावरती चेंडू लागतोय चेंडू जातोय शॉर्ट टॉप फाईन लेगला सध्या क्षेत्ररक्षक आलाय थर्डमॅनचा लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा एक धाव सध्या अंकित होते पहिल्या चेंडूवरती आतापर्यंत जर विचार केला तर 2 वाईट स्वरूपात आणि 1 लेग बाईच्या रूपात 3 धावा खर्च केल्यात धावसंख्या होती ती म्हणजे 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात पुन्हा एकदा प्रशांत माफ करा 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात प्रशांतला चांगले चेंडू हाताळावे लागतील पहिल्या षटक जर आपण बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण बघितलं गेलं तर 13 धावा आल्यात 13 धावा आल्यात सध्या आपण बघतोय फलकावरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं गेलं तर आता मिड विकेटला डीप वरती क्षेत्ररक्षक आणला येतो शॉर्ट फाईन लेगचा 38 सर्कल मध्ये येतोय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड मध्ये खेळण्याचा प्रयत्न पायावरती चेंडू आदळला जातोय पंचांचा इशारा येतो लेग बाईसचा एक धाव अंकित होते धावसंख्या 1 ने वर संघ पोहोचलाय 17 वरती प्रथम बॅटिंग करणारा संघ जर आपण बघितला गेला तर कातलकोंडचा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय
प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. फटका केलाय ऑन साइडला, बिग हिट येण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. मिड विकेटला क्लिअर करत असताना दमदार षटकार. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय पण इथून सध्या जरी बघितलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू हाताळला होता प्रशांतने. आपण रिप्ले मध्ये बघू शकता चेंडू हाताला स्पर्श झाला होता पण क्रीज मध्ये फलंदाज होते त्यामुळे सुखरूप नॉन स्ट्राईक एंडचे आकाश आपल्याला सध्या पाहायला भेटले जातात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 23 फलकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती योगेश यांना सध्या बघतोय ज्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय तो फलंदाज. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 29 फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत वरती आतापर्यंत काउंटर अटॅक सुरू झालाय. शेवटचा चेंडू चांगला हाताळावा लागेल, कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. स्टेअर केले, फक्त दिशा दिली. चेंडू चालला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीपवरचा आलाय. या चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 30 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना 1 गडी बाद 30 धावा. ज्याने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला होता तोच गोलंदाज सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. 30 फलकावरती लागल्या गेल्यात. हा नक्कीच सध्या आपण बघतोय मयूर वरती अटॅक केलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितले गेलं तर आता योगेशच्या बॅट मधून वैयक्तिक 20 धावा आणि संघाला नेऊन ठेवले 36 वरती. 1 गडी बाद सध्या आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती अटॅक केलाय मयूर. सध्या आपण बघतोय चांगलं क्रिकेट हाही खेळाडू हाताळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला दिशा दिली, चेंडू चाललाय कव्हरला, क्षेत्ररक्षक आला. या चेंडूवरती 1 धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण सध्या आपण बघतोय फेकी चांगली झाले त्यामुळे या चेंडूवरती आले 1 धाव. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. कातलकोट हॅलो कातलकोटचा संघ जर आपण बघितला गेला तर तो म्हणजे 27 वरती मैदानाच्या आतमध्ये. मयूरने इथून कमबॅक करणं गरजेचं आहे कारण मयूर ही जर आपण बघितलं गेलं तर तहसील कार्य आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याला आपण म्हटलं जातंय तो खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळण्याचा प्रयत्न, आता चेंडू पडल्यानंतर हात आला, यष्ट्यांच्या वरून गेलाय. डॉट बॉलची चांगला झालाय. मयूर आपण हॅलो पुन्हा एकदा मयूर सज्ज होईल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर कमबॅक पूर्णपणे केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर
लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलंय मयूरने. आणि सध्या तरी जर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती लागली जाते. कातल कोणचा संघ पोहोचलाय तो म्हणजे 38 वरती 1 गडी बाद. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा पाचवा चेंडू हाताळताना पाहायला भेटला जातोय. समोर बॅटर जर बघितलं गेलं त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. फटका आलाय, मोठे फटके आलेत. आता उंच गेलाय, उंच गेलाय, लांब गेलाय का लांब लांबही गेलाय. या चेंडूवरती आलाय षटकार. फलंदाज योगेश. बघितलं गेलं तर आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय तुकाराम मंगेला सरांचं आगमन झालंय. त्यांचंही वेलकम असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये कुणबी चषक 2026च्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये नक्कीच. आणि षटकही झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 15च्या सरासरीने. बॅटिंग करत असताना संघ जर आपण बघितला गेला तर 45 वरती पोहोचलाय. एक गडी बाद, चांगली पार्टनरशिप झालंय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. शेवटचा गोलंदाज सध्या आपण बघतोय गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा सध्या तरी बघतोय आपण उंच गेलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, जज केलं नाही. त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा येतात. आणि सध्या तरी जर आपण बघितलं गेलं तर 2 धावेने संघ जर आपण जर विचार केला तर 47 वर पोहोचतोय. अमित आल्यात. अमितच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जर विचार केला तर चांगल्या पद्धतीची बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाज योगेश. जबाबदारीने पार पडतोय आपली जबाबदारी. यावेळी चेंडूला बघितले, सोडून दिलंय, बाकीचं काम पंच. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर 1 धाव. धावसंख्या 1 ने भरतोय. संघ पोचला 49 धावेवरती. सध्या आपण बघतोय कातलकोणचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 48. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अमित. फटका गेलाय, छान चेंडू, सरळ सीमा, रेखा रेखा पार, षटकार. बघतोय धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 54 धावा. 1 गडी बाद 54 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अमित वरती अटॅक केला जातोय. आणि साधा सुद्धा अटॅक नाही तर काउंटर अटॅक योगेशच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा मिसिट झालाय, मिसिट झालाय, पाहायचाय झेलची संधी, झेल सुटलाय. 1 धावाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. आणि सॅक्रिफाईस विकेट्स सध्या या चेंडूवरती येत असताना एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 55 धावा. शेवटच्या क्षणी आपण बघतोय धावचीच्या रूपामध्ये बाद केलंय. पण योगेश आतापर्यंत क्रीज वरती आहे. 37 केल्या, 13 धाव चेंडूवरती, 37 धावेची बहारदार खेळी. 3 चेंडूचा खेळ.
पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमारेखा पार, षटकार. संख्या फलकावरती लागली जाते 61, 61 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग मैदान. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेश पोहोचलाय 43 वरती, अजून एक अर्ध शतक योगेशच्या नावावरती येईल का, कारण 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सध्या तरी जर आपण बघितलं तर योगेश 43 वरती आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित. फुलटॉस होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, पण चेंडू चाललाय सरळ काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. एक धाव आले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न थोडीशी खराब, त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्या 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 63 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या जरी आपण बघितलं गेलं तर योगेशचा खेळ बहरलाय. योगेश पोचलाय 45 वरती. या चेंडूवरती मोठा फटका येईल का, योगेशच्या नावावरती अर्ध शतक. या शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय आणि तिसऱ्या खेळाडूचं नाव या कुणबी चषकामध्ये आपण बघतोय. योगेश ठरलाय तिसरी अर्धशतक करणारा फलंदाज. या धावा करताना 7 षटकार. आपण जर बघितलं गेलं वॅगन व्हील्सचा जर विचार केला तर ऑन साईडला मिड विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ते षटकार आपण बघितले गेले. छान बॅटिंग केले, संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा आपण बघणार आहेत की या धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील, पण योगेशच्या खेळासाठी सध्या आणि संघ जर बघितला तर 69 धावेवरती पोहोचलाय. 70 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 24 चेंडूवरती. बागनवाडी या संघाला 24 चेंडू आणि 70 धाव्याची संघ आणि काटे संघ यांना बोलवायला लागेल. पुढच्या मॅचची इनिंगच्या अगोदर घेतो. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं 70 धावा 24 चेंडूवरती करायचे आहेत. संघ जर आपण बघितलं गेलं तर गावनवाडी या संघाला करायच्या धावा 70
खातलकोट संघाने 69 केल्या, 70 करायच्या आहेत. आता या 70 धावा कशा पद्धतीने केल्या जाईल, जर या 70 धावा करायच्या असतील तर 50 धावीची एक खेळी एक खेळी खेळाडूला खेळावी लागेल. आमच्या सोबत क्रिकेट एक्सपर्ट्स आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सडी जोडले जातील. वेलकम असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये कुणबी चषक 2026च्या या पर्वामध्ये 26वा पर्व आहे आणि या चषकामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. श्याम यांचा आवाज आपण ऐकत होता. मंडणगड तालुका क्रिकेट कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेला हा कुणबी चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात आणि आता मोठा रनचेस आहे. पंचाकडे येतो इशारा, लेट्स प्लेचा इशारा होतोय. 24 चेंडूचा खेळ आहे, 24 मध्ये करायचे त्या 70 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिला चेंडू होता मिस केलाय. धावा येतात, चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातो, जोपर्यंत जाईल फिल्डर तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलकामध्ये वाढ होईल आणि त्याच वेळेला आपण बघितलं तर एक मोठा रनचेस आहे, मोठा धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात झाली त्या रनचेसला. जर 69 ते करू शकता तर 70 आम्ही देखील करू शकतो. या विश्वासाने खेळायचं आहे, याच विश्वासाने खेळायचं आहे. 70 करायचे आहेत, 70 पर्यंत जायचं आहे आणि त्याच उद्देशानं खेळायचं आहे. इट्स अ 4 चौकार. पाठलाग मोठा पाठलाग आणि ज्या वेळेला शर्यत लांबची आहे पण धावायचं आहे. अकोटाब्याचा चेंडू तर पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न वरनं गेलाय. लांब उडी उंच उडी याच करता शिकवली जाते शाळेमध्ये. अशा वेळेला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे पीटीच्या तासाला कधी दांडी मारायची नाहीये, कारण तोच असतो फिजिकल ट्रेनिंगचा तो तास असतो, शारीरिक शिक्षण. पण काय व्हायचं माहिती का, आपणही शाळेत होतो पण पीटीच्या तासाला गणिताचे सर शिकवायला यायचे. त्याच्यानंतर भरपूर खेळाडू ऑलिम्पिक मध्ये गेले असते, कारण पोर्शन पूर्ण करायचं असतं ना त्यावेळेला. त्याच्यामुळे असंही करायचं. त्यांच्या बाहेर आमच्या जोडीनं मॅच रफ अँड टफ आहे. रफ अँड टफ मॅच नक्की सर, रफ अँड टफ मॅच आहे. सध्या आपण बघतोय पंचांचा हात हवेमध्ये गेलाय, चेंडूही हवेत गेलाय. सध्या आपण बघतोय चेंडू सीमारेखा पार गेलाय पण नो बॉलचा इशारा आलाय. आता हे बीम वाजणार डीजेच्या माध्यमातून. भाई वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. नो बॉल नंतर पंचांचा हात गोल 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 दे घुमा के खेळण्याची संधी आहे. लायसन्स टू किल 70 धावांचा पाठलाग काय सध्या धावफलकावरती. धावा बघितल्या तर 3 चेंडूवरती 15 झाल्यात. 3 मध्ये 15 झाल्या तर विचार करा 24 मध्ये 70 होऊ शकतील. आणि याच कारण 17च्या वरचा प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला रिक्वायर 100 आहे. RRR एक चित्रपट आला होता, ट्रिपल आर. हा RRR आहे, रिक्वायर 100. लायसन्स टू किल जेल टिपला गेलाय पण थांबल्यात. ओ मोए वाला सीन होता. मोए भाई दिमाग की बत्ती को जलाए रखना आपको. इसके लिए हम हरदम कहते हैं मैदानावरती ज्यावेळेला जाणार ना त्यावेळेला तुम्ही चॉकलेट घ्या, चिंगम घ्या, पण जोडीला मेंटोस पण घ्या. मेंटोस जो दिमाग की बत्ती को जलाए रखता है. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट वरती झेल टिपला होता. प्रेक्षक सध्या आपण बघतोय या मॅचचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चेंडू चाललाय कव्हरला. सध्या आपण बघतोय या चेंडूवरती 1 धाव येते आणि जी सुरुवात ज्या पद्धतीने सेकंड इनिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये गावनवाडी, तेव्हा गावनवाडीने आतापर्यंत चांगलीच सुरुवात झाली. या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर 18 धावा आल्यात. सुरुवात छान झालंय. ही सुरुवात शेवटच्या षटकापर्यंत ठेवणं तितकंच गरजेचं आहे. चला स्टार्ट झाला तर एंडही करायचा आहे. शेवट चांगला करायचा आहे. आकुटाब्याचा चेंडू होता, हवेत केलाय. क्षेत्ररक्षक एक कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यानं टिपला असेल. याच्या अगोदर एक जीवनदान लाभलं होतं फ्री हिट वरती, आता नाही लाभला. शेवटच्या बॉलवरती संपलाय बॅट्समनचा खेळ. गॉन.
तर 17 मयूरच्या खात्यामध्ये आहेत. प्रशांतने इथून मोठ्या फटक्यांसाठी गेले, तिथून प्रशांतचं काम होतं सिंगल काढणं, पण तसं काही घडलं नाही. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांच्या मोहामध्ये गेले आणि परतावा लागलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या फलकावरती लागली जाते 18 धावा, एक गडी बाद. येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 18 चेंडू विजयासाठी 55 धावेची आवश्यकता. 70 करायचे ना, 70 ना. 52 धावेची आवश्यकता. स्कोरवर मध्ये थोडासा बिघाड होता, पण 52 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. 18 बॉल 52 धावांची आवश्यकता आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा आवाज एका डगआउट मधून आला. टाळ्यांचा गजर एका डगआउट मधून आलाय, कारण त्याला माहिती आहे मॅच महत्वाचा आहे, सामना महत्वाचा. कुणबी चषकाचा 2026चा एक शानदार सोहळा रंगलेला असताना महत्वाचा मॅच आहे. धावांचा पाठला काय लांब जायचंय, आणि ज्यावेळेला लांब जायचं तेव्हा बघायचं देखील लांब आहे. लांब लचक षटकार ठोकावे लागतील अशा सामन्याला जिंकण्यासाठी. 17 चेंडूचा खेळ आहे. 52 धावांची आवश्यकता. षटकार ठोकावे लागतील. लांब 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 वरचा षटकार. सिक्सर. मध्ये थोडीशी जान, काही के पान, आणि या षटकारानं मॅच मध्ये आले थोडीशी जान. धावांचा पाठलाग करायचा. आता धावा करायच्या तर बाबा षटकार ठोकत राहायचंय. षटकाराचा पाडा तुम्हाला बोलायचा आहे. मिस झाला. बारी सबकी बारी भाई, सबकी बारी आती. प्रत्येकाची वेळ येते. काही जण सांगतात अपना टाइम आएगा, आणि काही जण सांगतात अपना टाइम अपुनी लाएगा. असं आहे, दोन मध्ये फरक आहे. बरेच जण वाट बघतात की आपली वेळ कधी येणार, आणि काही जण वेळ आणतात. यावेळेला चेंडू केलाय. फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली फिल्डिंग आहे. इथे चेंडू ट्रॅव्हल होऊ शकले असता. मिड विकेटला फिल्डिंग केले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. 18 मध्ये 52 करायच्या होत्या. मागच्या एका चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेल्या 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत 26 धावा धापलकावरती आहेत. 70 धावांचा पाठलाग आहे. घनश्याम आहेत आमच्या जोडीनं, आणि हा महत्वाचा मॅच आहे. जिंकायचं आहे. त्यावेळेला जिंकायचं म्हटलं की योग्य वेळेला योग्य पत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर इथे विकेट. हो गलती से मिस्टेक भाई. गलती म्हणजे मिस्टेक, आणि मिस्टेक म्हणजेच गलती, पण गलती से मिस्टेक झाली. हा नक्कीच. आणि ज्याच्या बॅटमधून 50 धावा आल्या होत्या ना, त्या खेळाडूने योगेशने कॅच सोडलाय. प्रणयच्या माध्यमातून झेल सुटला तर मैदानाने सातत्याने बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा झेल सुटले जातात तेव्हा तेव्हा पराक्रम होतो. तो पराक्रम होतो म्हटलं होतं, पराक्रम होतोय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेखा पार. पंचांचा इशारा आलाय. षटकार. संघामध्ये आलाय. तुम्ही जसं म्हटलं होतं की झेल सुटल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय 12 बॉलचा खेळ आहे, आणि 36 करायचा. असा 36चा आकडा कोणाला आवडत नाहीये. फक्त ज्या वेळेला कुंडली जुळवली जाते ना लग्नाची, त्यावेळेला 36 गुण पाहिले जातात. आता ती थोडीशी कॉम्प्युटराइज कुंडली आलेली आहे, त्याच्यामध्ये पण ऍडजस्टमेंट आहे. नक्कीच 12 चेंडूवरती तुम्ही 34 केल्या. आता 12 चेंडूवरती तुम्हाला 36 करायचे आहेत. पण 36 करणं तितकंच महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर, या स्पर्धेची फायनल खेळायची असेल तर या 36 तुम्हाला करावे लागतील. पंच काही सांगतात, कारण ग्राउंड्समॅन थोडीशी क्रीज आखून घ्या. क्रीज याच्यानंतर, या सामन्यानंतर ग्राउंड्समॅन क्रीज आखून घ्या. लाईन थोडीशी आपण ऐकून घ्यायची. 12 बॉल 12 मध्ये 36. 1 2 3 6. याचा अर्थ काय माहिती का, प्रत्येक ओव्हरमध्ये 3 6 मारायचे. 1 2 3 6. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज. खोलवर टप्प्या चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर स्ट्राईक वरती फलंदाज येत असताना, आणि इथून सॅक्रिफाईस विकेट्स सध्या पहिल्या चेंडूवरती येत असताना सध्या बघतोय. फलंदाज बॅक टू डगआउट गॉन.
आहे का आता एशियन पेंट आहे का ट्रॅक्टर इमर्जिन माहिती नाही, पण रंग चढलाय या मॅच वरती, रंग चढलाय. 11 चेंडूचा खेळ आहे, 36 धावांची आवश्यकता मैदानावरती मॅचला जिंकण्यासाठी, सामन्याला जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर 36 धावा पाहिजे. नवीन फलंदाज नॉन सेकंडला आलाय, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 11 मध्ये 36. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला जातो, पॉईंटचा क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू झालाय, फटलाक केला जातो, चेंडू ऑनलाईन जवळ चाललाय. जोपर्यंत फिल्डर जाते थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. चारी बाजूला धावा धाव पळा पळ चालले. फक्त गडबड गोंधळ होऊ देऊ नका. गडबड झाली, गोंधळ झाली तर कुणबी चषकामधनं मागे यावं लागणार तुम्हाला. 10 बॉलचा खेळ आहे आणि 10 मध्ये करायच्या 34. 34 धावाची गरज आहे सध्या तरी. मयूरचा जर विचार केला तर मयूरने 35 धावा केल्या 13 चेंडूवरती वैयक्तिक आणि संघाला नेऊन ठेवले 36 वरती. मैदानाच्या आतमध्ये मयूरचा खेळ बहरलाय, पण मयूरला साथ देणं तितकंच गरजेचं आहे. सध्या गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती शपल झाले, कट केलाय, चेंडू चाललाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव मिळाला चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा, बघतोय प्रयत्न सुरू झाला आणि पुन्हा एकदा सॅक्रिफाईस विकेट्स आपल्याला पाहायला भेटली जाते. आणखीन एक गडी बाद या चेंडूवरती होत असताना. भाई दम नाही दमखम, दमखम दाखवावा लागणार आहे भाई. थोडासा जोर तुम्ही लावा, जोराचा जोर आम्ही लावतो. कुछ दम आप लगाइए, कुछ दम हम लगाते. मॅच मध्ये देखील भरपूर काही दमखम आहे. समीकरण बघणं गरजेचं आहे, इंटरेस्टिंग आहे. 9 चेंडू 33 धावेचा आवश्यकता अजून मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. पुढचे 2 बॉल महत्वाचे. 1 सिक्सर पाहिजे, 1 षटकार. कोलवाट्या पाता चेंडू होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता लॉंगॉनच्या दिशेनं. चेंडू गेला जोपर्यंत वेगाने क्षेत्ररक्षक आलाय, थ्रो आलाय, थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला पाहिजे होता, स्ट्रायकर एंडला थ्रो आलाय. तेही सांगतात भावा इथे फेकायचं होतं, माझ्याकडे बघायचं होतं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 8 मध्ये करायचे 31. 8 मध्ये 31 करायचे. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 2 चेंडू बाकी आहेत, पण या मॅच मध्ये येणाऱ्या काही क्षणाची ती झाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत, पण येणाऱ्या काही क्षणाची ती झाकी आहे. 2 गेंदे शेष है, दोनों के लिए विशेष है. दोघांना खास आहे, दोघांसाठी खास आहे. विकेट येईल का? सुटलाय. आज काय आपलं नशीब खिशामध्ये घेऊन चाललाय की काय? फलंदाज असा वाटतोय श्याम भाई अपना नसीब जेब में लेके घुम रहे. बरेच जण रुमाल ठेवतात, काही कागद ठेवतात. आता बघूया हा फलंदाज आपला नसीब जेब में लेके घुम रहे. नक्कीच, कारण हा दुसरा झेल सुटलाय. अगोदर एक झेल सुटला होता आणि त्यावेळी षटकार आला होता, यावेळी झेल सुटलाय. पण महत्वाचं आहे म्हणजे एका साईडने मयूर आपल्या संघासाठी तितकी ताकद दमखम लावतो, मग नॉन स्ट्राईक एंडवरही जर आपण विचार केला तर त्या बॅटरलाही तितकंच मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल ना. आता तर मारावंच लागेल भाई. आता या चेंडूवरती षटकार ठोकावंच लागणार. सिक्सर. ओ नो नो नो. फुलटॉस बॉल कमरेच्या वर. चेंडू ज्या वेळेला फुलटॉस हाताला लावतो, क्रिकेटच्या भाषेमध्ये त्याला बीमर म्हटलं जातं. इंटेन्शन पाहिलं जातं. दर गोलंदाजीने समोरच्याला इंजरी अर्थात बिमार करण्यासाठी बिमार टाकलाय, तर मात्र त्याचा फैसला पंच करतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात, इंटेन्शन पाहिलं जातं. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 7 मध्ये 29. 7 बॉल 29. फटका खेळलाय जरूर. थोडीशी वाट बघत राहिले, आपल्यापर्यंत येण्याची वाट बघत राहिले. आता कहाणी शेवटच्या षटकापर्यंत आलेत, शेवटच्या ओव्हरपर्यंत आलेत. शेवटच्या षटकाचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा करायचे आहेत. 27 म्हणजे थोडीशी सतावणारी, त्रास देणारी. आता ती कोणासाठी त्रासदायक आहेत? कुणबी चषकाचा थरार रंगलाय. 6 मध्ये करायच्या 27 रन रिक्वायर्ड इन 6 डिलिव्हरी. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया कुणबी चषक 2026. संघ आणि कांटे संघ. कांटे संघानं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांनी रेडी राहायचंय, अगदी बरोबर बॉन्डलाईनच्या जवळ येऊन थांबायचं आहे आणि मॅच पण तसा बॉन्डलाईन जवळ येऊन थांबलाय.
आता आतमध्ये काय घडतंय बाहेर सगळेजण पाहतात. 6 मध्ये करायच्या 27 श्याम आमच्या जोडीने आहेत. आणि दोन्ही संघांना महत्वाची विनंती आहे, जसं प्रत्येक संघ या कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियनच्या दिशेने येतोय ना, तिथूनच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. बाकी कुठूनही आतमध्ये येऊ नका, कारण एक आपण प्रोटोकॉल पाळलाय, एक शिस्त पाळलाय या कुणबी चषकाची. त्याकरता ते दृश्य चांगलं दिसावं हा उद्देश मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशननं केलाय. या कुणबी चषकाच्या निमित्तानं 6 मध्ये 27 करायचे आहेत. परचे 2-3 बॉल फार महत्वाचे आहेत. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी महत्वाचे 2 चेंडू असतील. आता कुठल्या संघाच्या नावावरती होतील तितकंच पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. 6-27 चा मॅच आहे. सज्ज झालाय गोलंदाज. पहिला चेंडू सध्या आपण बघतोय बॅटची एज लागले आणि इथून परतावं लागतंय. फलंदाज डगआउटच्या दिशेने येत असताना मयूर बॅक टू डगआउट गॉन. का बैठा है, फक्त मयूर सा विकेट नहीं गिला है भाई. टीम के उम्मीदों को बड़ा झटका लगा है. या आशा अपेक्षांना आशेला लागलेला हा सुरुंग आहे. सुरुंग लागलाय. आशा अपेक्षा अगदी अपेक्षा भंग करणारा हा विकेट आहे. यानंतर पिच क्युरेटर अशोक माळी पुढे असेल, त्यांनी क्रीज आखून घ्या. या मॅच नंतर पट्टी जी लाईन आहे ती लाईन आखून घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सर खेळ रंगणार. पहिला चेंडू गोलंदाजी नावावरती आलाय. आता दुसरा चेंडू फलंदाजी नावावरती येईल का तितकंच महत्वाचं आहे. पहिला चेंडू आलाय, दुसरा चेंडू उंच आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सरळ सीमारेखा पार. 1 बाउन्स चौकार. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं बाबा फलंदाज जो कोणी मैदानावरती आहे राज थोडासा संयम ठेव, कारण बरंच काय बाकी आहे. कारण महत्वाचं आहे तुझी इनिंग अजून बाकी आहे. साज तास मैदानावरती राज आहे. राज कमाल कर पाएंगे क्या? राज आजचा दिवस आज गाजवणार का? आजचा दिवस तो गाजवणार का? कुठं चेंडू होता. पुलचा प्रहार. चेंडू चालाय लॉंग लेग सीमा रेषा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथून जर बघितलं गेलं तर 3 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागतील जर या सामन्याच्या जवळपास जायचं असेल तर. निर्णायक चेंडू. हा चेंडू निर्णायक असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. फुलटॉस वरती मोठा फटका नाही खेळू शकले. चेंडू चाललाय मिडविकेटला. सध्या जर बघितलं गेलं तर 1 धाव होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. नाही, ज्यावेळेला 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता होती, तुम्ही म्हटलं मोठे फटके खेळायचे आहे. ज्यावेळेला टीव्ही मध्ये असा सिनेमामध्ये सीन येतो ना, तेव्हा तो डॉक्टर सांगतो बाबा इनको दवा की नाही दुआ की जरूरत आहे. त्यावेळेला चमत्कारच फक्त तुम्हाला वाचू शकतो ना, कारण कंपल्सरी चेस आहे. धावांचा पाठलाग करणं अगदी अनिवार्य आहे. आता फक्त औपचारिकता बाकी या सामन्यामधली कुणबी चषकाचा थरार आहे. पहिल्या फेरीचा पुढचा मॅच होतोय जावळे आणि कांटे या संघादरम्यान. कांटे संघानं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने लगेच मैदानावरती दाखल व्हायचा आणि आमच्या या मैदानाचे माळी पिच क्युरेटर अशोक माळी यांनी लगेच मैदानावरती यायचंय. ती क्रीज आखून घ्या. हा चौकार जरूर आलाय, फक्त तो स्कोरबोर्डला चालवेल आणि विजयाने पराभवाचं अंतर कमी करेल. मध्ये काही मिस्टेक झाल्या, चुका झाल्या, कदाचित त्याच्यातनं हा संघ बाहेर पडू शकला नाहीये. आणि इथे कातळकोण संघानं हा सामना जिंकलाय. आला की अगदी क्लोज मॅच होता. जोपर्यंत मयूर खेळपट्टीवरती होता तोपर्यंत मॅच अगदी रफ अँड टफ होता. मयूरचं बाद होणं मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरलेत आणि मयूर बाद झाल्यानंतर हा सामना कातळकोणनं आरामात जिंकलाय. पुढच्या सामन्याला होते सुरुवात. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच गेम चेंजर खेळाडू आहेत, ज्यानं बॅटिंग करताना जर पाहिलं एक अर्धशतक ठोकलं, 51 धावांची आक्रमक इनिंग ज्याने